हे बॉसचा फोन आहे. अरे सांगून टाक नाही सापडली म्हणून. हो रे, नाही तर परत परत शोधायला लावतील. कोणतो त्रास सहन करत बसणार आहे. थांब. हा साहेब. सापडली का? अहो साहेब, बेळगाव मधले सगळी गावं, सगळ्या गल्ल्या, सगळे घरं शोधून काढली, पण कुठेच सापडली नाही ती. हां, एक मिनिट बाबा, स्पीकर फोनवर टाकतो, मॅडमना काहीतरी बोलायचं. हां, जे मला सांगितलं ते त्यांना सांगा. बेळगाव मधले सगळी गावं, सगळ्या गल्ल्या, सगळे घरं शोधून काढली, पण कुठेच सापडली नाही ती. असं कसं शक्य आहे? हे बघा, गावातल्याच एका घरातल्या भिंतीवर मी तिचा फोटो बघितला होता. तुम्ही प्लीज जरा नीट चेक करा, तुम्हाला सापडेल ती. हां, व्यवस्थित चेक करा. अहो मॅडम, 8 वर्षापूर्वी मेलेल्या बाईचा फक्त हार घातलेला फोटो असू शकतो. अजून काही बोलायचं? हां, ऐक रे, नक्की ती नाही आहे ना? अहो भास झाला असेल साहेब. बास असू शकतो, पण मी काही बोलू शकत नाही ना तुमच्या मॅडम समोर. बोलती बंद होते. ठेवू का? साहेब ते पैसे. हां, पाठवतो. ठेव आता. हा ठीक आहे साहेब, ठेवतो. केलंच नुकसान. पैसे मागतोय तो. मला भासच झालाय वाटतं. भासच झालाय, कळलं का? असं म्हणतात की या जगामध्ये ना एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात. म्हणून म्हणतो तुला भास झाला असं. तू का घाबरतेस? असं काहीच होणार नाहीये. ती नाही परत येणार. ती कधीच आपल्या समोर उभी पण राहणार नाही. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आता तिचं जे काही अस्तित्व रूपम कॉस्मेटिक्स मध्ये उरलंय ना, ते संपव, ज्यासाठी मी तुला या घरात आणले. कळलं? या सावलीचा एक्झिस्टन्स कम्प्लिटली संपवण्याचा आता मोमेंट आलाय. हीच आहे ती वेळ. त्यासाठी मला लवकरात लवकर बोर्ड मीटिंग घ्यावी लागेल. पण एक अडचण आहे. सारंग. हो, काहीही झालं तरी सारंग त्या मीटिंगला येता कामा नये. तो जर तिथे आला ना तर सगळा प्लॅन फिसकटेल. तू एक काम कर, तू लवकर जाऊन त्या म्हातारीला माझ्या सासूबाईंना मनव. कारण जोवर त्या तयार होत नाहीत तोवर सावलीचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. ते आईला समजावून सांगणं म्हणजे? अरे तुझी आई आहे, तुझी आई. इतकं सुद्धा नाही जमणार आहे तुला? हा राजकुमार, बर ऐक, मी जे सांगेन ते तरी व्यवस्थित फॉलो करायला जमेल ना? कारण काय आहे, त्या सावलीचं अस्तित्व त्या कंपनीतून पूर्णपणे संपवल्याशिवाय मला चैन पडणार नाही. सावलीचा शेवट मीच करणार.